आदरणीय व्यासपीठ, त्याच पद्धतीनं माननीय विनोद वीर साहेब, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार आणि आमच्या गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत, इतर सर्वांचं स्वागत करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो आहे. माझी ही जिल्हा परिषद शाळा तुम्ही आल्या आत्ता बघितलेलीच आहे. बघून थोडाफार माझ्या वतीनं थोडाफार आनंद तुम्हाला झालेला असेल, कारण आम्ही आता टप्प्याटप्प्यानं पुढं सरकतो आहे आणि सुधारणा करतो आहे. ही एका छोट्याशा खेड्यातली साधारण एक 900 ते 1000 लोकसंख्या असलेल्या गावातील ही 1ली ते 7वीची ही छोटीशी शाळा आहे, परंतु आम्ही ती मोठी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आत्ता इथं विद्यमान 4 शिक्षक आहेत आणि मी मुख्याध्यापक म्हणून इथं श्री देसाई म्हणून मी इथं कार्यरत आहे. आज या शाळेला मी इथं येऊन 7 वर्ष झालेले आहेत. 7 वर्षात जवळजवळ 10 ते 12 लाखाचा शैक्षणिक उठाव आत्तापर्यंत झालेला आहे. हे गाव इतकं चांगलं आहे, लोकांच्यात मिसळल्यानंतर खूप काही देऊ करतात. ग्रामपंचायत इतकी चांगली आहे, खूप काही देऊ करतात. कारण आत्ताच्याही ग्रामपंचायतीने त्याच्या अगोदरच्याही बॉडीनं आणि आत्ताच्याही बॉडीनं खूप काही शाळेसाठी दिलेलं आहे आणि केलेलं आहे. आम्ही जो शब्द टाकतो त्यांना, ते टाकलेले शब्द लगेच नाही, पण एक वर्षभर 6 महिन्याच्या ह्याच्यात टप्प्याटप्प्यानं आम्हाला ते पुरे करून देतात. त्यांचं योगदान आम्हाला योग्य रीतीनं असते. पण यात एक मोलाची भर अशी झाली, गेल्या वर्षी या गावचे सुपुत्र की जे या गावात राहिलेले नाहीत, या गावातल्या शाळेत 1 ताससुद्धा आलेले नाहीत, त्यांच्या घरी त्यांचे आजोबा या गावातून शिक्षण घेऊन मुंबईला गेले. त्यांनी रेल्वेमध्ये टर्नर म्हणून नोकरी केली. त्यानंतर पुढचा जो वारसा आहे त्यांचा मुलगा, ते ह्यांच्या आजोबा कै सोपान रामचंद्र महादेव वीर हे रेल्वेमध्ये कामाला होते. त्यानंतर साहेबांचे वडील कै सोपान रामचंद्र वीर हे डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्स मुंबईला कार्यरत होते. त्यामुळं त्यांचं सगळं कुटुंब मुंबईत राहिलेलं आहे. मुंबईचं सगळं राहणीमान आहे, गावचा जास्त संपर्क नाही. तरी पण आपण काय म्हणतो, माझं गावाशी नाळ आहे, मी शाळेत गेलो होतो म्हणून मी शाळेसाठी काहीतरी करतोय. पण त्यांनी फक्त तिथं बसून विचार केला की मी काहीतरी केलं पाहिजे. मला काल बोलता बोलता बऱ्याच गोष्टी ते बोलून गेले आणि मी भारावून गेलो. त्यांनी गेल्या वर्षी आल्यानंतर आपल्या BDO ऑफिसमध्ये त्यावेळेची BDO त्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर भोसले साहेबसुद्धा आलेले होते. त्यांनी त्यांचं मनातलं कथन त्यांना व्यक्त केलं. त्यानंतर आमच्या गट शिक्षणाधिकारी माननीय बोरकर मॅडम यांच्यापर्यंत संदेश गेला. तो संदेश माझ्यापर्यंत आला. त्यांची माझ्याशी जास्त ओळख नव्हती, पण ज्यावेळेला ते इथं शाळेत आले त्यावेळेला माझी त्यांची पहिली ओळख झाली. आणि मग त्यांनी माझ्यापुढे एक प्रस्ताव मांडला की मी शाळेसाठी काय करू शकतो, तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्ही मागा. मी खरंच विचार केला की ही व्यक्ती कितीपर्यंत देऊ शकते. म्हणजे आलेल्या माणसाला आपण जज करू शकत नाही की हे कितीपर्यंत जाऊ शकतात, ह्यांचा निधी किती उपलब्ध होऊ शकते. आज कंपन्या CSRच्या नावानं कोटीपर्यंत फंड टाकतात, अनेक शाळा अख्ख्या उभ्या केलेल्या आहेत, परंतु एक व्यक्ती समाजातला उभा राहतो आणि तो शाळेसाठी करतो, हे माझ्या ऐकण्यातलं हे पहिलं उदाहरण आहे. वैयक्तिक स्वतःच्या प्रॉव्हिडंट फंडातले पैसे काढून या शाळेसाठी योगदान देतात. आमच्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात एवढंच माहिती आहे, माझा प्रॉव्हिडंट फंड माझ्या पुढच्या आयुष्यासाठी असतो. परंतु काही धर्माच्या ह्याच्यात असं लिखित आहे किंवा ऐकीव आहे की मी जे कमवतो त्यातला काही टक्केवारीचा हिस्सा हा समाजासाठी द्यावा. हे नुसतं ऐकीव आहे, पण प्रत्यक्ष इथं हे घडलं. भोसले साहेब आमच्याकडे ह्याच्या अगोदर शाळेत आलेले आहेत. एक जयंती पुण्यतिथीचा कार्यक्रम होता, त्यावेळी शाळेत आले, त्यांची ओळख झाली होती. तर दोघांनी हा विचार मांडल्यानंतर मी त्यांना, मला अपेक्षित होतं तेवढं मी त्यांच्यापुढं प्रस्ताव मांडले. आणि मग त्यांनी विचार केला, ठीक आहे मी काहीतरी विचार करतो आणि 1 महिन्याभरात तुम्हाला याचं उत्तर देतो. आणि अचानक त्यांनी सांगितले की मी एक खोली तुम्हाला RCC बांधून देतो. आणि त्यावेळेला फक्त प्रार्थनागृह म्हणजे विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी बसायला एक खोली देतो असा एक विचार आमचा झालेला होता. पण नंतर त्यांचे विचार बदलत गेले. पण त्यांच्या डोक्यात एक चांगली संकल्पना आली की ज्या BSc सेंटरमध्ये ते कार्यरत आहेत तिथल्या त्या डॉक्टर होमी जहांगीर भाभा
यांची प्रेरणा घेऊन त्या नावानं इथं ही आपण लॅब विकसित करूया आणि ती लॅब ह्या शाळेसाठी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज बऱ्याच जिल्हा परिषद शाळा आहेत, फक्त त्यांना वर्ग खोल्या आहेत. मग आम्ही सर्व शिक्षक कोपऱ्यात विज्ञान प्रयोगशाळेची मांडणी करतो किंवा भाषेच्या काही वस्तूंची मांडणी करतो, गणिताचं काय असेल त्याची मांडणी करतो, चित्र असतील तक्ते असतील, हे तुम्ही वर्ग बघतायच. तुम्ही या पद्धतीने आम्ही करत असतो. प्रत्यक्ष आम्हाला वेगळी प्रयोगाची खोली नसते. ह्या असतात त्या कुठं असतात, हायस्कूल कॉलेजेसमध्ये असतात. पण आज आमच्या नशिबानं, आमच्या त्रिपुरी गावच्या विद्यार्थ्यांच्या नशिबानं आणि येणाऱ्या पुढच्या विद्यार्थ्यांच्या नशिबानं की एक स्वतंत्र विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज विज्ञान प्रयोगाची शाळा आणि तेही डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या नावाने ती खोली विकसित केली. सर्व सोपस्कार पार पडले. आमच्या माननीय बोरकर मॅडम यांच्याशी मी सतत संपर्कात होतो. मला काय केलं पाहिजे, मी पुढं काय करणार, हे सगळं त्यांच्याशी चर्चा विनिमय करून हे पुढं टप्प्याने गेलो. कारण माझ्या आयुष्यात फंड उभा करताना मी 5-10 हजाराचा गोळा केला आहे, 20-25 हजाराचा गोळा केला आहे, पण इतक्या मोठ्या रकमेचा हा फंड नाही करू शकलेलं नाही. पण आज ते शक्य झालं. माझ्या जीवनातली ही सुद्धा एक महत्त्वाची भाग्यशाली ही गोष्ट आहे. हे समोर बसलेले माननीय विनोद वीर हे त्यांचं शिक्षण BE मेकॅनिकल, MS क्वालिटी मॅनेजमेंट, PG DMS आणि बरंच शिक्षण घेतलेलं आहे. डिग्र्याची माळ गळ्यात आहे, पण ती माळ समाजात कुठं दाखवलेली नाही, फक्त त्यांचं बुद्धिमत्ता त्यांनी दाखवलेली आहे. आज आमच्या या शाळेमध्ये 55 मुलांचा पट आहे आणि मुलींची संख्या जास्त आहे प्रामुख्याने. या गेल्या 7 वर्षात मग सांगितलं तुम्हाला, इतक्यापर्यंत आमचा हा शैक्षणिक उठाव गेलेला आहे. कारण आम्हाला वर्ण तसे आदेश असतात की हे करत शिक्षणदानाचं काम करत असताना शैक्षणिक उठावसुद्धा तुम्ही मोठा करा. आज आपल्या इथं बघितलं तर स्टेज, बऱ्याच गोष्टी आपण इथं विकसित केलेल्या आहेत. स्वच्छतागृह असेल, ग्रामपंचायतीनं इतकं दिलं भरभरून की आम्ही थांबा जरा, अजून एक त्यांचं काम आहे ते बी आता येते थोड्या दिवसात. आज मोठ्या PM श्री किंवा CM श्री शाळांना जे हँडवॉश स्टेशन दिलं जातं, त्याच क्वालिटीचं हँडवॉश स्टेशन मुलांना. पुढच्या बाजूला जे 10 नळ आहेत ते आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, आणि आतली बाजू आहे त्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना अगदी प्रशस्त हात धुण्याची सोय त्यांनी करून दिलेली. आम्ही अगोदर छोटीशी केली होती तरीसुद्धा केलेली. आता थोड्या दिवसात आता मंजूर झाले किचन शेड, ते बी आता येत्या 5-10 दिवसात ते येईल आणि त्याचंही बांधकाम सुरू होईल. शाळा अशी डेव्हलप होत जाते. आपल्या शाळेला परसबाग आहे, त्या परसबागेचं आठवड्यातनं नाही म्हटलं तरी 1-2-3-4 किलो वांगी मिरच्या निघतात आणि त्या मुलांच्या आहारात आम्ही त्या वापरतो. अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत. गेल्या वर्षी उपसरपंच यांनी एक कमान दिली. आम्हाला वाटत होतं की हे पाहिजे ते पाहिजे. भालेकर सर माझे गाववाले आहेत, ते आमच्या शाळेत आले. अंतर्गत इसाद वेगळा आहे, त्यांना मीच आणले. त्याने शब्दच टाकत गेले, आपल्या शाळेला कमान नाही. पूर्तता झाली. मी पेटी वाजवतो, मला पेटी वाजवायला पाहिजे, ठीक आहे, पेटीची पूर्तता करूया. पेटी तबल्याची सोय केली. आज माझी शाळा गीत मंचमध्ये तालुका स्तरावर पहिलं बक्षीस मिळवून जिल्ह्याला सहभागासाठी. आज माझ्या या छोट्याशा गावातल्या शाळेत स्काउटिंग सारखा छानदार उपक्रम जोमानं चालू आहे. थोड्या दिवसात आम्ही खालच्या वर्गाला कप बुलबुलचा सुद्धा प्रोजेक्ट आम्ही सुरू करतोय. एवढंच नव्हे तर या शाळेमध्ये इको क्लबच्या माध्यमातून मुलं मुली आहेत, त्यात ती मुलं पर्यावरण असेल, वृक्षारोपण, स्वच्छता, शालेय अनेक उपक्रम पार पडत असतात. शालेय शिक्षणाबरोबर त्यांना स्वच्छतेचे, संस्काराचे धडेसुद्धा दिले जातात. आमच्या परिपाठामध्ये पेटीचा वापर केला जातो. संगीतमय परिपाठ होतो आणि असं म्हटलं जातं की संगीतानं विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त बांधते, शिस्त येते, ती टप्प्याटप्प्याने दिसायला लागलेली आहे. याचबरोबर परिपाठाच्या वेळेला हे सामान्य ज्ञान असेल, प्रश्न, कविता, पाढे असे कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. या परिपाठामध्ये हॅपी करिक्युलमची सुद्धा आम्ही नाविन्यपूर्णपणे आम्ही वापर करत आहोत. मुलांचं शिक्षण आनंददायी व्हावं यासाठी खूप आम्ही झगडत असतोय. हे करत असताना गेल्या 3-4 वर्षामध्ये व्यक्तिमत्व विकासामध्ये हस्तलिखितमध्ये आमचा कधी पहिला, कधी दुसरा, कधी तिसरा तालुक्यात आमचा नंबर असतो.
भालेकर सर आल्यापासून म्हणजे आमचं काम अगोदर आहेच, आम्ही पेरलेलं आहेच, पण त्याने आल्यानंतर हस्ताक्षरात जे ग्रीप घेतल्या त्या आज मुलांची अक्षरं परवा बोरकर मॅडमनी जी बघितली त्यांनी ती वह्या हातातनं खाली ठेवल्याच नाही, इतक्या सुंदर त्या वह्या लिहिलेल्या आहेत. या क्षणाला जरी आपल्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या माननीय शिवो मॅडम जरी इथं आले असते तरी ते बघितल्यानंतर त्यासुद्धा खुश झाले असते. मुलांनी सुद्धा तसं काम केलेलं आहे, इतकं काम केलं आहे. मुलं काम करतात, घरी अभ्यास चांगला करतात, गुणवत्तेसुद्धा ही शाळा चांगली आहे. टप्प्याटप्प्यानं अजूनही त्यांचा विकास होते. आम्ही शिकतोय, त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा शिकतोय. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना देत आहोत. या गेल्या वर्षाला क्रीडा स्पर्धेमध्ये एक मुलगी तालुका स्तरावर गोळाफेकमध्ये 3रा क्रमांक त्यांनी मिळवला होता. असं प्रत्येक ठिकाणी आम्ही हे बक्षीस मिळवणं हे तर आमचं काम चालू आहे. त्याचे बोर्डसुद्धा लागतात. त्याच पद्धतीनं गेल्या वर्षी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमशील अशी शाळेचा 3रा नंबर आमचा तालुक्यात आला आणि आमचा गौरवला. आज याच्या मागचा इतिहास इतर शिक्षक पुढं गीतमंच घेऊन येत होते, पण आमचा तालुका स्तरापर्यंत आमच्या मुली शासकीय कार्यक्रमासाठी गीतमंच आमचा तिथं जातो. मुलं माझे शिक्षक चांगले काम करत असतात. मी मुख्याध्यापक म्हणून इथं काम करतो. माझ्या शिक्षकांना मी इतकं फ्रीडम दिले, तुमच्या वर्गातलं तुम्ही काम करा, ऑफिसचं काम माझं मी सांभाळतो. त्यामुळे ते शिक्षकसुद्धा ते जोमानं काम करत असतात. परवा इथले उपक्रम 5वी 4थी 5वीच्या वर्गातले बघितले मॅडम. 2रीच्या मुलीनं आशोहिनीपर्यंत संख्येचं शेवटचं तारीख वाचलं 2रीतल्या मुलीनं. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी या काही मुलांच्यात मुलींच्यात आलेल्या आहेत. शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकातली ओळ वाचणं आणि त्याच्यावरचं लिहिणं एवढं नाही. खूप गोष्टी आहेत, खूप डीपमध्ये आहेत. ह्या गावातली काही मुलं IITला सुद्धा गेलेली आहेत. इंजिनिअरिंग चांगले, परदेशात सुद्धा इंजिनिअरिंग करतात, नोकरीला सुद्धा कुठं कुठं आता चांगल्या ठिकाणी जातात. म्हणजे ह्या गावाचं मागचा इतिहास काढला तरी तो चांगला आहे. या शाळेमध्ये काम करताना खूप आनंद होतो. आणि या शाळेसाठी प्रयोगाचं ही छोटीशी जी लॅब विज्ञान प्रयोगशाळा आम्हाला दिलेली आहे. साहेब आत्ता चांगला शब्द देतो तुम्हाला, त्या खोलीचा, त्या खोलीतल्या साहित्याचा आणि तुमचं नाव डोळ्यापुढे ठेवून आणि डॉक्टर होमी जहांगीर भाभा या शास्त्रज्ञांचं नाव समोर ठेवून आम्ही विज्ञानाचं चांगलं काम करू, विज्ञानाच्या प्रयोगशाळा चांगलं शिकू. आणि 6 ते 7 लाख वतले, त्याची किंमत फार मोठी आहे, ती मुलांच्याही लक्षात येणार नाही. पण त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. खाली सदनपट्टा असतो, तिथं हे मोठी मोठी कामं होत असतात, पण आपल्या ग्रामीण भागामध्ये अशी कामं कमी होतात. तुम्हाला हा चांगला शब्द देतो आणि मी माझ्या शाळेविषयीचं किंवा इतर गोष्टीचं सांगून थांबतो. जय हिंद. त्या विद्यार्थ्यांचंही औपचारिकरित्या काही ठराविक विद्यार्थी भरपूर बोलणारे होते. बऱ्याच जणांनी काल सांगितलं सर आम्हाला बोलायचं आहे, साहेबांना आता असं आम्ही भेटू शकतो, शब्दातनं आम्हाला त्यांचं आभार मानायचे आहेत. तर त्यामुळं एक प्रातिनिधिक स्वरूपात एक विद्यार्थिनी की जे अगदी जिल्हा स्तरापर्यंत वक्तृत्वासाठी जी शाळेसाठी गौरवलेलं आहे, जिनं शाळेला गौरवलंय तिनं असं मी म्हणतो, अशी विद्यार्थिनी कुमारी पूजा देसाई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मान्यवर, ग्रामस्थ तसेच गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी बालमित्र सर्वांना माझा नमस्कार. मी पूजा देसाई, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आजच्या या प्रसंगी मी माझे मनोगत आपल्यासमोर व्यक्त करीत आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या उक्तीप्रमाणे समाजामध्ये दातृत्वाची भावना घेऊन गरजू आणि दुबळ्या घटकांना आपले अनमोल ज्ञानरूपी अर्थरूपी दान सत्कर्णी लावणाऱ्या सद्गुणी जनांची आज देशाला आवश्यकता आहे. यांमधीलच एक आमच्या गावचे सुपुत्र माननीय विनोद सोपानवीर साहेब, वैज्ञानिक अधिकारी म्हणून साहेब भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये मुंबई येथे कार्यरत आहेत. या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या या काव्यपंक्तीमध्ये साहेबांचे व्यक्तिमत्व साजेसे आहे. आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, आपल्या कष्टातील किंवा कमाईतील 5% हिस्सा हा समाजाच्या कामी लावला पाहिजे.
याच विचाराचा धागा पकडून आदरणीय वीर साहेबांनी आपल्या शाळेतील भविष्यातील चिमुकल्या वैज्ञानिकांना बळ मिळावे व त्यांना आकाशी झेप घेण्याची प्रेरणा मिळावी यासाठी लाखोंचे दान देऊन सुसज्ज अशी इमारत व त्याचबरोबर अणुशक्तींचे जनक डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांच्या नावाने वैज्ञानिक प्रयोगशाळा करून दिली. साहेब, तुम्ही दिलेली ही सहाय्यरूपी प्रेरणा चिरकाल आमच्या स्मरणात राहील. आम्ही विद्यार्थी या संधीचे नक्कीच सोने करू. साहेब, आपण केलेल्या या दानरूपी ऋणात आम्ही सदैव राहू. तुमचं व तुमच्या परिवाराचं आम्हा चिमुकल्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय भोसले साहेबांना विनंती करतो. साहेब, मला वाटतं साहेबांच्या अगदी स्नेही आणि जवळचे मित्र आहेत, संपर्कात आहेत आणि एवढी मोठी व्यक्ती आपल्या आज कार्यक्रमाला लाभलेली आहे. साहेब आपल्या राज्याच्या सेन्ससचे प्रमुख आहेत. आपल्या सेन्ससच्या विभागात काम करतात, जनगणनेच्या विभागात काम करतात. असे आदरणीय साहेब आपल्याला लाभलेले आहेत. भोसले साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मंच, विशेष करून तहसीलदार साहेब, सरपंच, त्यानंतर माझे मेहुणे म्हणजे विनोदवीर म्हणजे त्यांची सख्खी बहीण माझी पत्नी आहे, माझ्या सासूबाई आहेत त्या, त्यानंतर शाळेचे सर्व सर मॅडम आणि उपस्थित माझे जे कोणी नातेवाईक आहेत आणि माझे चिमुकले विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप नमस्कार. ॲक्च्युली आजचा दिवस जो आहे ना हा खूप भावपूर्ण आणि खूप आनंदमय आहे. ॲक्च्युली या कार्यक्रमाला मी गौरव सरांना पहिल्यांदा व्हॉट्सअप केला, फोन केला होता, सर असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही येऊ शकाल का? तर सरांनी लगेच दुसऱ्या सेकंदाला रिस्पॉन्स दिला, होय सर म्हणून. तर मी तुमचे सगळ्यांसमोर तुमचे खूप खूप धन्यवाद बोलतो सर, मी आभार मानतो सर. मी अजून एक किस्सा सांगावासा वाटतो की या कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी नागराजन मॅडम आहेत, साताऱ्यामध्ये बसतात ते. तर मॅडम त्यावेळेला ह्याच्यामध्ये होत्या, दहिवडी तहसीलमध्ये होत्या. तर त्यांना मॅडमला म्हटलं, मॅडम मी डेप्टी डायरेक्टर बोलतो आहे सेन्ससमधून. मॅडमला ऐकायला येत ना, मॅडमने कॉलबॅक केला. तर मॅडमला म्हटलं की मॅडम असा असा कार्यक्रम आहे. तर मॅडमचा दुसरा रिस्पॉन्स होता, खूप छान. मी आज जर CM बरोबर मीटिंग नसते तर मी इथे स्वतः उपस्थित राहिले असते, मग परंतु मी या गावाला भेट देणार, हे जे डोनेशन दिलेलं आहे हे आम्ही नक्की बघणार म्हणून हा एक त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला तुम्हाला सांगावासा वाटतो. ॲक्च्युली हा जो कार्यक्रम जो आहे, मी म्हटल्याप्रमाणे पण सरकारी कर्मचारी आहेत, आमच्या बरेचसे नातेवाईक सर, आपण सगळे सरकारी कर्मचारी आहोत. सरकारी कर्मचारी बेसिकली आपला पगारच हा जो आहे आपल्या जनतेच्या रेव्हेन्यूमधून, जनतेच्या आपल्या टॅक्समधून येतो. ॲक्च्युली ही जी तुम्हाला जी खोली दिसत आहे हेच माझे मेहुणे जे आहेत विनोदवीर, ह्यांनी 1 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे. पण परंतु याची थॉट प्रोसेस जी आहे मागच्या कितीतरी वर्षापासून त्यांच्या डोक्यामध्ये चालत होती. ते एकटेच नाही आहे, ते त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी असतील, त्यानंतर त्यांच्या आई असतील, त्यानंतर माझी पत्नी म्हणजे बहिणी आमच्या ज्या काही आहेत त्यांच्याबरोबर सगळी चर्चा होती की मला काहीतरी करायचं आहे म्हणून. आणि केल्यानंतर हा जो प्रोसेस चालू झाला, मध्ये बराच वेळेला येऊन ते बांधकाम बघून गेलेले आहेत आणि 2 ऑगस्ट आम्ही तारीख ठरवली होती आणि तो आजचा दिवस उजाडला आहे. तर आज हा कार्यक्रम आपण जे उपस्थित आहोत हे सेलिब्रेट करत आहोत. मला विशेष म्हणजे सरांचं होतं, सरांचं भाषण जे आहे ॲक्च्युली ना हे मोटिवेशनल स्पीकर जे यूट्यूबवरती बघतो मी नेहमी, ते त्याच्यापेक्षा मला भारी वाटलं सर. आणि सर मी कुठेच भाषण जे आहे कधी उगाच कोणाची वाहवा करायची कधीच मी बोलत नाही. मला जे स्वतःच्या मनाला पटलं त्याच्यामुळे मी सांगितलेलं आहे. आणि सरांनी जे शाळेबद्दल सांगितलं की एवढे पारितोषिके मिळालेले आहेत ते तर खरंच कौतुकास्पद आहे सर. कारण की माझी कुठे नाळ जोडलेली आहे शाळा आणि विद्यार्थ्यांशी, कारण की मी स्वतः MSc BEd आहे. मी या नोकरीमध्ये येण्याच्या आधी पहिल्यांदा मी शिक्षक होतो मी, आणि मग इकडे, त्याच्यामुळे शिक्षक विद्यार्थी हे सगळे आपलेच कुटुंब आहेत असं वाटतात, हे कोणी बाहेरचे नाही आहेत असं आहे. आणि आज विनोद सरांनी जे काही ते लॅब बांधून दिलेली आहे, खरं म्हणजे त्याचं सोनं कधी होईल जेव्हा त्रिपुरीतला एखादा हा चिमुकला विद्यार्थी सायंटिस्ट बनेल. आणि सर देसाई सर, तुम्हाला आता सांगतो, ज्या वेळेला तुम्ही आम्हाला एखादी बातमी सांगाल सर, तुम्हीच बातमी सांगाल फोनवरती,
अमुक अमुक हा मुलगा जो आहे, अमुक अमुक मुलगी जी आहे ही सायंटिस्ट झालेले, BRC मध्ये लागलेले आहेत, इस्रोमध्ये गेलेले आहेत, अमुक अमुक ठिकाणी गेलेले आहेत. त्यावेळेला खरं सर आमचं मन भरून येईल. मी 100% सांगतो, माझ्या दोन्ही डोळ्यात पाणी येईल सर, ह्यांच्याही डोळ्यात पाणी येईल. तर थोडक्यात म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. जसं म्हटल्याप्रमाणे देणाऱ्यांनी द्यावे, घेणाऱ्यांनी घ्यावे, देणाऱ्याचे हातही घ्यावेत. बरोबर आहे, त्याप्रमाणे आपण देणं गरजेचं आहे. कुठेतरी माझं वैयक्तिक सांगतो, मला सांगायलाच हरकत नाही, मीही कुठेतरी डोनेशनमध्ये कमी पडत होतो. तर या कार्यक्रमामुळे मलाही याची माझी भावना आलेली आहे, आपणही थोडं डोनेशन द्यायला पाहिजे. हा एक मेसेज जो आहे मी या कार्यक्रमातून घेऊन जाणार आहे. बरं, मी जास्त ॲक्च्युली वेळ घेत नाही, कारण की सर जे आहेत वेळात वेळ. आज आणखी एक सांगायची गोष्ट आहे की आज महसूल दिनाचा विशेष कार्यक्रम आहे, तो सोडून सर इकडे आलेले आहेत. कारण की येताना आम्ही बघितलं रात्री एक वाजता आलो सर, तिकडे बरंच काहीतरी बिल्डिंगची रंगरंगोटी बहुतेक तिकडेच आहे, नवा रसाल कुठेतरी आहे सर. तर आम्हाला रसद लागला, बोलू सर खूप बिझी राहणार आहेत गुरव सर. तर त्याच्यामुळे सरांना म्हटलं सर फक्त 5 मिनिटं पाहिजेत. 5 मिनिटं सर, तास 1.5 तास झालाय सर. तुम्ही एवढा आज बिझी आहात, एवढा असाल, मी सगळ्यांसमोर आभार मानतो. आणि माझ्या सगळ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मी खूप शुभेच्छा देतो की ऍक्च्युली ना स्पार्क व्हायचं असतं. आपण एखादं वाक्य कुठेतरी आपण ऐकतो, एखादी कुठची घटना होती, आणि सर म्हटल्याप्रमाणे ही लॅब मिळालेली आहे. या लॅबमधून खरंच तुम्ही एखाद्या दिवशी कधी मोठे सायंटिस्ट व्हा आणि आम्हाला फोन करा. मे बी आम्ही रिटायर झाले असेल, म्हातार झाले असेल, आम्हाला खूप आनंद होईल सर. थँक्यू. थांबवतो. मनपूर्वक आभार साहेब. यानंतर आपल्या तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी सन्मान्य बोरकर मॅडम यांना मी विनंती करतो की या प्रसंगी आपले मार्गदर्शनपर 2 शब्द व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, माननीय तहसीलदार अनंत गुरव साहेब, ज्यांच्याबरोबर गेली 1 वर्ष निवडणुकीबरोबर आम्ही काम करतोय. इतर पण आहे, मी ठेवते माईक, आवाज येईल. बायकांसाठी फॅसिलिटी केली पाहिजे, पुरुष गृहीत धरून सगळ्या. ओके. सन्माननीय तहसीलदार साहेब, माननीय वीर सर, त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, माझे सहकारी आटाळे सर, माननीय गायकवाड सर, आपली सर्व फॅमिली आणि सगळे उपस्थित. यात वेळ घालवत नाही कारण मला बाकीचं थोडं जास्त सांगायचं आहे, जास्त वेळ नाही घेणार. साहेब, जिल्हा परिषद शाळा त्रिपुडी 55 पटाची शाळा आहे पाटण तालुक्यातली. आपल्याकडे 521 शाळा आहेत पाटण तालुक्यात. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या संख्येनं शाळा असणारा 1 नंबरचा तालुका आहे. सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट स्कूल असणारा, मोठी व्याप्ती असणारा तालुका आहे. दुर्गम वगैरे हा भाग वेगळा. या शाळेत आपण फक्त आता पूजाला बोलताना आपण सगळ्यांनी ऐकलं, आपण कौतुक केलं पूजा बोलताना. पण माझी विनंती आहे की आपण सगळे एखाद्या दिवशी वेळ काढून शाळा बघायला या. जे मी सरांना आल्यापासून आम्ही डिस्कस करतोय की वीर सरांनी इतकी जबरदस्त शाळा निवडली तालुक्यातली. महत्वाचं म्हणजे साहेब, ही पहिली शाळा आहे की जिथं आम्ही आता चर्चा करत होतो की आम्ही CSR साठी धडपडतो. हा काय म्हणता येईल, ISR तो इंडिव्हिज्युअल म्हणून आम्हाला आलेला ISR आहे. आणि ही पहिली शाळा पाटण तालुक्यातली आणि माझ्या नोकरीतली सुद्धा ही अशी पहिली शाळा आहे की जिथं इंडिव्हिज्युअली कुणीतरी अवेलेबल असं स्वतःहून पुढे येते, आपल्या स्वतःच्या निधीतून शाळेसाठी लॅब अवेलेबल करून देत आहेत. साहेब, आमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. कदाचित आपल्याला कल्पनाही नसेल की आपण काय करत आहात. बऱ्याच ठिकाणी आम्ही माता पालक मेळावे घेतो, महिला मेळावे घेतो आणि तिथं आम्ही बोलतो असं की आपण सगळे नवस बोलतो. कुणाला? परमेश्वराला. कोणताही असू दे, परमेश्वर XY हे धरा की माझ्या घरचं असं झालं तर मी मग काय करेन, काय करता म्हणजे माझा अपोज नाही कुठल्या याला. सगळे धर्म, सगळे देव आहेत, अस्तित्वात आहेत, सगळं आहे. पण खरंच गरज कुठे आहे? जर आपण असे नवस बोलायला लागलो, माझा मुलगा IAS झाला, माझा मुलगा शास्त्रज्ञ झाला, माझी मुलगी IAS झाली, कुठेही झाली, तर मी या गावातल्या शाळेसाठी एक काय जे आपल्या परीने शक्य आहे. जसं साहेबांनी खूप छान उदाहरण ठेवलं की पहिल्यांदा म्हणाले मी कन्फ्यूज होतो की एवढ्या गरजा आहेत, मी काय करणार. बऱ्याचदा आपण इथेच अडकतो की एवढ्या सगळ्या गरजा आहेत, मी कुठे सफिशियंट पडणार आहे. पण त्यांनी किती छान सांगितलं, सुरुवात पण किती छान केली की मी काय करू शकतो. अख्ख्या 521 शाळांना पुरवू शकतो का? नाही. परंतु एक गाव, माझं गाव, आणि विशेष म्हणजे ज्या शाळेत ते कधीही शिकलेले नाहीत. साहेब, आमचा सॅल्यूट आहे तुमचा, आमच्या शिक्षण विभागाचा तुम्हाला. इतका
जबरदस्त आपण सगळ्यांनी आमच्या शाळेसाठी, आमच्या तालुक्यासाठी आणि आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या तालुक्यासाठी हे केलेलं आहे. आणि मला आज थोडीशी खात्री वाटते की आता कदाचित हे थोडं लोन पसरू शकेल की आपण शाळेसाठी हे करायला हवं. ज्या पद्धतीनं आजचा कार्यक्रम आपण घेतलाय, खरं तर आज आम्हाला थोडा मंडप वगैरे घालायचा होता, पण पाऊस आणि त्यामुळे थोडंसं ते स्केड्यूल आमचं थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे. तर एकंदरीत आपल्या कुटुंबाचे सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आणि माझी विनंती आहे मुलांना, आपल्या ग्रामस्थांना, पालकांना की या कुटुंबाकडे एकदा बघा की ज्या कुटुंबाकडे शिक्षण आहे ते कुटुंब काय रिप्रेझेंट करतं, म्हणजे एज्युकेशन, शिक्षण किती महत्वाचं आहे याच्याकडे थोडंसं बघण्यासाठी एक आदर्श कुटुंब आपल्या समोर आहे. त्याचबरोबर सन्माननीय तहसीलदार साहेब आहेत, ते सांगतील त्यांच्या भाषणात ते त्यांचा स्ट्रगल कशातून इथंपर्यंत आले. तर आपण सगळ्यांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष देऊया. साहेब, मी फक्त एकच सांगते की इथे 4 स्टाफ आहे. भालेकर सर, देसाई सर मुख्याध्यापक आहेत, तिथे बसलेल्या घाडगे मॅडम आहेत, डोक्यावर पदर घेतलेला, तुम्ही ओळखत नसाल हा, आणि तिकडे बसलेल्या, म्हणजे सांगायचा हेतू ह्या डोक्यावर पदर घेतलेल्या मॅडम स्पोर्ट ड्रेस घालून जर मैदानात उतरल्या ना तर जिल्ह्याची एकही टीम त्यांच्या पुढे थांबत नाही. म्हणजे आपण इमॅजिनच करत नाही की ह्या डोक्यावर पदर घेतलेल्या व्यक्ती ज्यावेळी स्पोर्ट ड्रेस मध्ये असतात आणि कबड्डीला असतात ना साहेब, अख्ख्या सातारा जिल्ह्याची टीम उभाच राहत नाही त्यांच्या पुढे. अतिशय जबरदस्त स्टाफ आहे इकडे. भालेकर सरांसारखा अतिशय, म्हणजे साहेब मुलांच्या वह्या जर बघितल्या ना किंवा बाहेरचं फलकलेखन बघितलं तर मी पण विचारलं की हे मला पटलंच नाही, हे मुलांनी लिहिलंय. इतका मुलांच्या स्ट्रोकवर काम केलंय, त्यांच्या प्रत्येक अक्षराच्या रेघेवर काम केलंय. तर माझी विनंती आहे भालेकर सर, कधीतरी वेळ काढून ह्या मुलांनी काय केलंय, म्हणजे अगदी त्याला काय म्हणता येईल, धाडसानं बोलते मी, इथं खाजगी शाळेचे पण लोक असू शकतात कदाचित, पण साहेब बाहेर लाख रुपये फी दिल्यावर पण मुलांच्याकडून जे काम करून घेतल्या मला वाटत नाही घेतलं जाते. इतक्या बारकाईने इथल्या कुठल्याही मुलाला, हिला जरी तुम्ही कोणालाही उभा करून बोलायला लावलं तर त्या आपल्याशी आपल्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्सनं बोलतात. फॉर एक्झाम्पल ही मुलगी नाही, पूजा, यांच्यापैकी कोणीतरी माझ्याशी बोलताना परवा मी विचारलं की हे अक्षर तुमचं इतकं सुंदर आहे, इतकं छान तुम्ही नोट्स काढताय, सेल्फ स्टडी एवढा चांगला करताय, तर मग ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते. तर त्या मुलीने मला सांगताना सुरुवात साहेब अशी केली, मॅडम मला तुम्हाला सांगायला आवडेल. सर हा, हे वर्डिंग म्हणजे खूप काही रिफ्लेक्ट करणारं आहे की शिक्षक काय काम करतात. तर माझी गावकऱ्यांना विनंती आहे की तुमच्याकडे अतिशय जबरदस्त स्टाफ आहे. मी काल म्हणजे शाळेत आल्यापासून 3 ते 4 वेळा बोलले की ह्या जागेचं काहीतरी वैशिष्ट्य असावं की ह्या जागेनं चांगले शिक्षक मागून घेतले, चांगले विद्यार्थी मागून घेतले, परसबाग करून घेतली, आणि इतकी दानशूर माणसं आणि लॅब पण ह्या जागेनं मागून घेतली. तर या जागेचं हे वैशिष्ट्य आहे, हे जपूया. आणि पाटण तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं आमच्या सर्व माझे सहकारी, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, माझे सर्व विद्यार्थी, आम्ही साहेब आपले ऋणी आहोत. आणि जी आपली अपेक्षा आहे त्याच्यावर आम्ही काम करू इथून पुढे, की म्हणजे तुम्ही देण्याचं काम तुम्ही केलंय, आपण सगळ्यांनी दिले, पण त्याच्यावर प्रॉपर इम्प्लिमेंट करायचं काम आमचं आहे. तर आम्ही नक्की करू आणि आपल्यापर्यंतचं रिपोर्टिंग येईल याची पण काळजी घेऊ. आम्ही सगळे आपले आभारी आहोत. धन्यवाद. मॅडम, खऱ्या अर्थानं या शिक्षण क्षेत्राला, आपल्या तालुक्याला, शिक्षण विभागाला एक आदर्श असं व्यक्तिमत्व लाभलंय. आम्ही जे काही घडतोय, जे काही सादरीकरण होते, जे काही वर्षभरात करतोय त्याची खरी प्रेरणा म्हणजे या ठिकाणी. लक्षात ठेवा, आपण त्यांच्या वक्तव्यातून लक्षात आलंच असेल काय मॅडम, आपण खूप या ठिकाणी आम्हाला प्रेरणारूपी असं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. यानंतर साहेब मगाशी औपचारिकरित्या साहेबांचं झालं स्वागत समजा, पण आज खऱ्या अर्थानं शाळेच्या वतीनं साहेबांना एक मानपत्र द्यायचं आम्ही ठरवलं. ते आपल्या शुभ हस्ते साहेबांना प्रदान करावं त्यांच्या कुटुंबियांना, अशी मी आपणास विनंती करतो. मॅडम इकडे. भालेकर सर, त्यांच्या मॅडम इकडे या तुम्ही. हा ठीक आहे, ठीक आहे, तिकडून हा ठीक आहे. हा देसाई सर इकडे सर प्लीज. सन्मानपत्र साहेबांना आपल्या शाळेच्या वतीने देण्यात आलं. त्याचं वाचन 2 मिनिटात आदरणीय मुख्याध्यापक करतील, त्यानंतर आपण पुढील काय.
सन्मानपत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिपुडी तालुका पाटण जिल्हा सातारा. आयुष्यमान विनोद सोपानवीर वैज्ञानिक अधिकारी भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई. आम्ही आपला यथोचित सन्मान करू इच्छितो की आपण आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिपुडी तालुका पाटण शाळेस भारतीय अणुसंशोधनाचे जनक डॉक्टर होमी जहांगीर भाभा या नावाने विज्ञान प्रयोगशाळेसह सुसज्ज RCC इमारत देत आहात. आपण मुंबई स्थित असून आपले मूळ गाव त्रिपुडी तालुका पाटण या गावाविषयी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेविषयी असणारी तळमळ, विद्यार्थ्यांविषयी असणारी आस्था यामुळे आमच्या शाळेस भव्य अशी अनमोल भेट देत आहात. यासाठी आपण आणि आपले कुटुंबीय यांचे आभारी आहोत. आपण दिलेले अनमोल ठेव आम्ही जपू आणि विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त उपयोग करू. आपले स्नेहांकित मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी, अध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती त्रिपुडी तालुका पाटण जिल्हा सातारा आणि ग्रामपंचायत त्रिपुडी तालुका पाटण जिल्हा सातारा. यानंतर आत्ताच ज्यांचा गुणगौरव झाला आणि सन्मान आपल्या शाळेच्या वतीनं आपण केलात त्या आदरणीय वीर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं. माननीय मंच आणि खूप लांबून लांबून आलेले माझे नातेवाईक, माझे मित्रपरिवार, काही लोक मुंबईवरनं आली आहेत, काही निगडीवरनं आली आहेत, काही खूप लांब कराडवरनं, खूप दूरदूरनं ह्या कारणासाठी आलेली आहेत. मी सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो. पहिल्यांदा मला सर एक सांगावंसं वाटतं मॅडम, ही जी गोष्ट आहे ना, ही कशी आली काय आली ते थोडक्यात मी झालं आहे सांगून. पण एक मला अतिशय प्रकर्षाने जाणवतं की इथे सांगावंसं वाटतं की तुमच्याकडे किती पैसे आहेत ना ह्याला काही एवढं महत्त्व नाही. तुम्ही ते पैसे कसे खर्च करता ना त्याच्यावर तुमचं बरंचसं आहे. तर बऱ्याचदा असं वाटतं की नाही माझ्याकडे एवढं काय असेल ना तर मी त्याच्यानंतर करीन. तर मी आधी पण त्याच विचाराचा होतो मी, पण एक कुठेतरी वेळ आली की म्हटलं अरे जे तुझ्या हातात आहे ते तर कर, है ना. आणि तशा विचाराने मी एक हे पाऊल टाकलेलं आहे. मी देसाई सर, इथले सगळी शिक्षक मंडळी, स्पेशली इथला जो चमू आहे, जी मंडळी आज सकाळी मी त्यांच्याशी एक अर्धा तास मी त्यांच्यासाठी खास आधी येऊन मी त्यांच्यासाठी मी चर्चा केली. जे ॲक्च्युली तिथे मी जास्त चांगलं बोलतो, अशा ह्याच्यात मला काही चांगलं बोलता येत नाही किंवा फारसं असं मुद्देशीर बोलता येत नाही, पण स्टुडंट बरोबर मी अतिशय मनमोकळेप्रमाणे बोलू शकतो. तर मला एक प्रकर्षाने जाणवलं की जी शाळेची उपलब्धता आहे ती खरंच मला सर माहिती नव्हती. मी खूपदा चर्चा केली सरांबरोबर, पण मोस्ट ऑफ द टाईम माझं असा वेळ जायचं की बाबा हा आपला प्रोजेक्ट आहे, ह्याच्या निमित्तानेच चर्चा झाली. बाकी मॅडम मला मुलांचे गुण किंवा हे शाळेचं जे आहे ना एक प्रगती आहे त्याच्याबद्दल आम्ही कधीच नाही बोललो, कारण आमचा सगळा फोकस त्याच्यावर होता की जेणेकरून ते कसं कंप्लीट करता येईल. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मला एक सांगायचं वाटतं, ॲक्च्युली आय एम फॉर्च्युनेट, है ना, आय एम मोर फॉर्च्युनेट दॅन यू. मी तुमच्यापेक्षा मी स्वतःला नशीबवान मानतो की मला हे काम करण्याची संधी त्रिपुडीसारख्या एक अतिशय शिस्तबद्ध असलेल्या शाळेला मला ही संधी उपलब्ध करून देता आली. तर आय एम मोर फॉर्च्युनेट दॅन यू की मला असं काहीतरी चांगलं करता आलं. ह्याच्यात एक आहे सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुले हे खरंच माझे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व, शिवाय माझे आजोबा आजींबद्दल मी थोडंसं सांगतो की ही इज अ इलिटरेट. माझे आजोबा सर अतिशय इलिटरेट होते, पण त्यांनी टर्निंगचा जॉब शिकले, त्यांनी सेंट्रल रेल्वेमध्ये त्यांनी नोकरी त्यांना मिळाली, आणि त्या एका माणसामुळे आणि त्यांच्या जोडीला असलेली त्यांची पत्नी म्हणजे माझी आजी, ह्या दोघांमुळे माझं अख्खं कुटुंब वर आलं. ह्याच्यात मला वाटतं इथे कोणालाही विचारा, ह्याच्यात कोणाचंही दुमत, अगदी गावकऱ्यांना विचारा की ह्याच्यात कोणाचं दुमत असणं कारण नाही. तर मला एक त्यांच्याबद्दल हा एक ग्रॅटिट्यूड मॅडम, एक माझ्या आजोबा आजींबद्दल एक ग्रॅटिट्यूड म्हणून मला हे काम करायचं होतं.
आणि ते काम माझ्या हातनं एक अतिशय चांगली शाळा ही माझ्या नशिबाने मिळाली है ना. तर हे मला तुम्हाला सगळ्यांना प्रकर्षाने सांगावं वाटतं. दुसरी गोष्ट, आता देसाई सर तुमची जबाबदारी वाढलेली आहे खरं तर है ना. हे मुलांची जबाबदारी वाढली आहे. जेही आपल्याला जे मिळालं ह्याच्यात ऑफकोर्स मला आणखीन काही करायचं होतं पण काही कारणात ते शक्य झालं नाही. पण जबाबदारी खरंच शाळेची किंवा इथल्या व्यवस्थापनाची वाढलेली आहे. पण मला खात्री आहे ज्या हिशोबाने इथली मुलं आहेत, ज्या हिशोबाने इथले जे शिक्षक वर्ग आहेत, हा एवढा पॉवरफुल आहे, हा एवढा त्यांच्यात स्ट्रेंथ आहे, एवढी त्यांच्यात ताकद आहे की ही जबाबदारी ते लिलया पार पाडतील. आणि जसं भोसले सर म्हणाले की एक दिवस असा येईल की मला कोणाचा तरी फोन येईल आणि मला सांगेल की बाबा माझ्या गावचा हा विद्यार्थी गेला, यु नो आय विल बी द टॉप ऑफ द वर्ल्ड. मी तुम्हाला ते जाणवू शकत नाही की केवढा मला त्याचा आनंद होईल. इवन इनफॅक्ट आज जे हँडओव्हर होत आहे तर ह्याच्यात मला स्वतःला एक अतिशय मानसिक शांती लाभलेली आहे की जो ग्रॅटिट्यूड मी माझ्या आजोबा आजींबद्दल, आज माझी आई ह्याची उद्घाटक आहे. यु नो दिस इज व्हेरी प्राऊड फिलिंग फॉर मी है ना की एक माझी आई आहे की तिच्या हाताने डॉक्टर होमी जहांगीर भाभा ह्या अशा एक प्रचंड ऊर्जेचं नाव, एक सायन्स लॅब ही माझी आई उद्घाटन करून देते. ह्याच्यापेक्षा काय आनंद असेल मला है ना. आणि ते पण कोणासमोर? माननीय तहसीलदार ही मी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना काहीच म्हणजे तो आय हॅव सीन इन वर्किंग, ते उभे राहून सह्या करत होते. म्हणजे मी ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यांनी बघितलं, कारण ही इज व्हेरी बिझी पर्सन. सर, आय एम रिअली फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट आय एम रिअली थँकिंग यू. यू हॅव स्पेड सो मच टाइम फॉर अस. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. कारण अशा व्यक्ती ह्या कार्यक्रमाला मिळणं हे खरंच चांगलं आहे, हे खरंच ऊर्जादायक आहे. तर एवढं बोलून मी इथेच थांबतो. ऑल द बेस्ट टू ऑल द चिल्ड्रन्स हिअर है ना. सगळ्यांना माझं ऑल द बेस्ट. तुम्ही शिकून कधीतरी मी कधी रस्त्यात भेटलो तर हाय करा फक्त, दॅट इज इनफ. ओके. तर मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या शैक्षणिकदृष्ट्या खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप मोठे व्हा, आईवडिलांचं नाव पुढे न्या है ना. आईवडील एक आपला बेस असतो. आईवडिलांशिवाय काही है ना, यू कॅनॉट प्रोग्रेस विदाउट गिव्हिंग अ रिस्पेक्ट टू युअर पॅरेंट्स. तर हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. आईवडिलांचं नाव पुढे न्या, देशाचं नाव पुढे न्या है ना. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं असंच इतरांना तुम्ही प्रेरित करीत राहा. एवढं बोलून मी थांबतो. पण पुन्हा एकदा सगळ्यांचा धन्यवाद. आणखीन एक गोष्ट मला इथे सर विशेष नमूद करावीशी वाटते की ह्या गोष्टीला प्रचंड वेळ लागला. जो प्रोजेक्टचा टाईम होता त्याला आम्ही ऑलमोस्ट 6-1 महिने सर एक्सटेंड झाला असावा. पण ह्याच्यात मला एक व्यक्ती मिळाली, मला बरेचसे इथे मिळाले लोक की त्यांनी खूप मेहनतीने काम केलं. एक आहेत आमचे भिसे पेंटर आणि आय डोंट नो वेदर ही इज देअर ऑर नॉट. त्यांना मी अगदी प्रत्यक्षात भेटलो नाहीत ना, त्यांनी मला बघितलं ना मी त्यांना बघितलं. त्यांनी इथे काम केलं. इथे बरेचसे नंतर इथे देसाई आहेत, आपल्या इलेक्ट्रिकलचं काम त्यांनी सांभाळलं. देसाई त्यांचा पण मला अतिशय चांगला सपोर्ट मिळाला. इकडचे सरपंच, ऍक्च्युली मी त्यांना सरपंच म्हणतच नाही, ही इज माय फ्रेंड रादर. त्यांना ऍक्च्युली मला नंतर कळालं की ही इज सरपंच. त्यांचे खूप आभार. माझ्या फॅमिलीतले जसे माझे आबा आहेत, आमचा पिंट्या आहे, आमचे एक कॉन्ट्रॅक्टर माझा चुलत भाऊ प्रीतम बनसोडे ते आहेत. ते ह्या सगळ्यांचे खूप खूप आभार. इथे जे काही नावं चुकली असतील काही असेल त्या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानतो की जे हे प्रोजेक्ट मी कंप्लीट करू शकलो. तुमचे आशीर्वाद इथे माझ्याबरोबर कायम राहावेत हीच एक सदिच्छा बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. थँक्यू. आपल्या शब्दास आणि आपल्या प्रेरणेस आम्ही असंच कायमस्वरूपी आमच्या स्मरणात आणि कृतीत आणू या पद्धतीने बोलतो. आणि त्यांच्या नेतृत्वात आज हा कार्यक्रम, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतो. त्या आदरणीय आपले तहसीलदार साहेब माननीय गुरव साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना आम्हास मार्गदर्शनपर 2 शब्द बोलायचे. नमस्कार. आज
माननीय विनोद सरांनी जी शाळेसाठी त्रिपुडी गावच्या प्राथमिक शाळेसाठी एक इमारत आणि एक सुसज्ज लाभ उपलब्ध करून दिली, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला त्या त्यांच्या मातोश्री, त्यांचा संपूर्ण परिवार, त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम, तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी मॅडम, या शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व पालकवर्ग आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजचा कार्यक्रम तसा पाहिला तर ह्या कार्यक्रमाकडे बघण्याचा एक माझा हे आहे की हा कौटुंबिक सोहळा म्हणून पाहण्यास हा कार्यक्रम हा कौटुंबिक आहे असं म्हणण्यास काही वावगं नाही. कारण या ठिकाणी सामील झालेल्या प्रत्येकाचा चेहरा पाहिला, मग त्या मगाशी त्या ज्या मुलगीनं भाषण केलं आणि ते भाषण करत असताना तिच्यातनं व्यक्त होणारी जी भावना पाहिली, किंवा या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना त्या माऊलीच्या चेहऱ्यावरलं हास्य पाहिलं. प्रत्येक जण हा या ठिकाणी सामील झालेला प्रत्येक माणूस हा मनापासून सामील झालेला आहे. आणि असं म्हटलं जाते की एखादी गोष्ट ज्या वेळेला मनापासून केली जाते त्यावेळेला त्यामध्ये असणारं यश हे 100% येत असतं. की विज्ञानाची प्रयोगशाळा आपण तयार केली. आता त्यांना माहित आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करत असतो किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो तो पॉझिटिव्ह विचार प्रत्येक वेळी आपल्याकडे परत येत असतो. जे आपण काही देऊ तेच आपल्याला त्याच रूपाने परत मिळत असतं. मग हे जर पाहिलं तर त्यांनी जे काही दिलेलं आहे, त्यांनी जे काही केलेलं आहे, किंवा त्यांनी एक संकल्पना घेऊन या शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी जी तयार केलेली लॅब आहे ते खूप सुंदर उदाहरण त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांच्या समोर, गावकऱ्यांच्या समोर आणि आमच्या समोर, सर्व प्रशासनासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांनी सांगितलं की हे सगळं जे घडलं ना, त्यांचे आजोबा जर या गाव सोडून गेले नसते तर इतकी मोठी प्रगती झाली नसती. माणसं म्हणतात की बाबा आपलं गाव पण पाहिलं पाहिजे, पण गावाबरोबर आपल्या प्रगतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ही सगळी प्रगती त्यांनी सांगितलं की आमचे आजोबा आजी शिकलेले नव्हते, पण त्यांनी कष्ट केलं आणि कष्टातून पुढं त्यांना समजलं की आपली जर प्रगती व्हायची असेल कुटुंबाची तर एकच गोष्ट आहे. आता मी इथे उभा राहिले आणि मी तुमच्या समोर जे बोलतो ह्याचं कारण आहे शिक्षण. मी ज्या वेळेला बघितलं, आम्ही पण प्राथमिक शाळेत, आता प्राथमिक शाळेचा दर्जा खूप सुधारलेला आहे. आम्ही शाळेला जात होतो ना त्यावेळेला शाळेची इमारत ही अशी RCC नव्हती, कौलारू इमारती असायच्या, वरती लाकडाचं रूपकाम असायचं आणि खाली बसायला असायचं. आपल्या घरामध्ये जे पूर्वी होती ना तशी जमीन असायची. दर शनिवारी ते जमीन सारवण्यासाठी मुली जमीन सारवायच्या शेण वगैरे आणून, आणि आम्ही त्यांना पाणी देऊन हे करायचं. म्हणजे पण ज्यावेळेला ना अशा काही गोष्टी, हे काही वाईट गोष्ट नाही, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामधनं त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार करणारं जे हे त्यांना जे कामाचं आहे किंवा इतर गोष्टीचं आहे त्याची जाणीव करून देण्याचं काम हे शाळेमधून केलं जातात. त्यांनी सांगितलं की आपले आई वडील आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे ते आपले गुरु. शिक्षण हेच आपल्या सगळ्यांच्या प्रगतीचं लक्ष हे आहे. आणि प्रगतीचा मार्ग जर धरायचा असेल तर शिक्षणाशिवाय तो तरणोपाय नाही. आणि प्रत्येकाकडे ती ऊर्जा असते, पूजाकडे एकटीकडेच आहे असं नाही, इथल्या बसलेल्या प्रत्येकाकडे ऊर्जा असते. आज तुम्हाला एक ऊर्जा अक्षयतेचा नियम माहित आहे की ऊर्जा तयार करता येत नाही, ऊर्जा नष्ट पण करता येत नाही, पण एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करता येतं. आपल्याकडे कोयनेचं खूप मोठं धरण आहे, भाग्यलक्ष्मी म्हणून कोयनेला पाटण पाहिलं जातं. त्या ठिकाणी असलेलं पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे. ज्यावेळेला ते पाणी बाहेर पडतं त्यावेळेला गतीज ऊर्जा, म्हणजे एकाच दुसरीत रूपांतर होत असतं. मग तुम्ही माझं या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना पण माझं सांगणं आहे की तुम्ही चालायला शिकलं पाहिजे. वाट दाखवणारे वीर सरांच्या सारखे भरपूर लोक आहेत. काही वेळेला त्यांची पण आवश्यकता राहणार नाही, पण आवश्यकता कुणाची आहे? तुमची आवश्यकता आहे, जी चालणाऱ्यांची आवश्यकता आहे. आणि जर तुम्ही चालणारा झाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. आणि हे गाव किंवा गावाचं नाव किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्या शाळेमध्ये शिकणारी मुलं, त्या गावातून तयार होणारी पाल्य यांच्यावरच त्या गावाचं नाव अवलंबून असतं. त्रिपुडीचं गावाचं नाव घेत असताना खूप छान पद्धतीने घेतलं जातं. कारण काही या ठिकाणी या गावातले नागरिक वगैरे आमच्याकडे कामानिमित्ताने येत असतात, पण त्या एक संस्कार असतात आणि माणूस मोठा होतो हा संस्कारानं.
आणि हा संस्कार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हा संस्कार ज्या वेळेला आपल्यात मनामध्ये येईल आणि कुठली पण गोष्ट ज्या वेळेला आपण करतो ना ती मनापासून केली ना त्याच्यामध्ये 100% यश मिळतं. मग त्याला अडचणी प्रचंड येतील. या जगामध्ये अडचणी येणार नाही किंवा काही नाही असं काही नाही, पण चालणार झालं पाहिजे. आपण मार्ग दाखवणार आपल्याला भरपूर भेटतील. आता फुग्याचं उदाहरण मी नेहमी शाळेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना देत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे फुगे विकणारा एक माणूस असतो आणि एक लांबनं मुलगा एक पाहत असतो. एक मुलगा येतो, एक चांगला फुगा घेतो. कुठला फुगा घेईल तो? वेगवेगळ्या रंगाची फुगे असतात. कुठला फुगा घेईल? लाल घेतला. आणि दुसरा कोण कुठला घेईल? निळा घेईल. आणि कुठला घेईल? पण तू विद्यार्थी बघतो की एक फुगा कोणच घेत नाही. कुठला? त्याने सांगितलं बरोबर, कोणच घेत नाही, कारण तो कलर कोणाला आवडतच नाही. कशासाठी ते? तर त्यांनी सांगितलं, त्या बाबाला विचारलं की बाबा ह्या सगळे फुगे घेतलेत, मग हा फुगा घेतला नाही का? मग या फुग्यामध्ये उडण्याची क्षमता नाही का? तर तो म्हातारा बाबा त्याला सांगतो अनुभवाचे बोल, अरे बाबा त्याचं तसं नसतं, रंगावर किंवा परिस्थितीवर. मला ते रंग म्हणजे काय? आपली सर्वांची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीवर कुठलीच गोष्ट अवलंबून नसते. त्या रंगावर काहीच अवलंबून नाही. त्या फुग्यामध्ये असलेल्या हवेवर त्याचं उडणं अवलंबून आहे. तो फुगा हातात त्याच्या देतो सोड म्हणतो, त्यावेळेला फुगा उंच भरारे आकाशामध्ये घेतो. मग त्याप्रमाणे आपण काय करतो? परिस्थितीचा बाऊ करून आपण प्रत्येक गोष्ट हे करत असतो. पण काय म्हणतो आपण, एक सुरुवात फक्त करायची आहे. आणि एकदा सुरुवात झाली ना तर आपोआप त्याला मार्ग फुटत जातात. आपोआप त्या गोष्टीला अनेक म्हणजे मदत करणारे आमच्यासारखा नाही भेटला तर आणखी कोणतरी त्या ठिकाणी मदत करणारा उभा राहतो प्रत्येक गोष्टीला. त्यामुळे प्रत्येकानं आज या ठिकाणी मी सरांचं खूप आभारी आहे प्रशासनाच्या वतीनं, कारण त्यांनी गावाकडे पाहिलं. आणि आपण म्हणतो की पाठीमागे वळून पाहणारे पण सिंहावलोकन केलं पाहिजे, वळून पाहणारी पण माणसं हे झाली पाहिजेत. आणि ज्यावेळेला अशा प्रकारची माणसं तयार होत असतात त्यावेळेला समाजामधून म्हणजे काही आपल्याला वाटतं की समाज हा खूप वाईट आहे, समाजामध्ये कोण कोणाला मदत करत नाही, असं काही नाही. पण ज्यावेळेला अशा प्रकारचं उदाहरण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की समाज हा खूप चांगला आहे. मनुष्य हा प्राणी आहे आणि मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला समाजामध्ये राहायला आवडतं. आणि ही सगळ्या गोष्टी, पण एकटा आपण जर प्रगती करायचं म्हटलं तर ते शक्य नाही. मी एकटा एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटलं तरी ते शक्य नाही. तुमच्या जीवावरच मी त्या गोष्टी करू शकतो. या ठिकाणी काम करत असताना आम्हाला पण अनुभव येतो. एखाद्या गावामध्ये एखादं माणूस आला आणि ज्या वेळेला तो सांगितलं की साहेब ह्या ठिकाणी अडचण आहे, त्या अडचण आम्हाला माहीतच नसते. अडचण माहीत झाल्यानंतर त्याच्यावर उपाय शोधला जातो. मग त्या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी, मी सरांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप धन्यवाद देतो. त्यांनी या ठिकाणी शाळेला शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून त्यांनी सुसज्ज अशी इमारत दिली, वैज्ञानिक प्रयोगशाळा दिली. आता आपलं काम आहे, शिक्षकांचं काम आहे, या गावाचं काम आहे. त्या ऋणातून आपण उतराई कधी होतो की ज्यावेळेला एखादी गोष्ट तयार करून दाखवतो त्याच वेळेला एखादी मुलगी अशी बोलतेली किंवा एखादा कोण हे येतो त्यावेळेला आपल्याला खूप आनंद वाटतो. मी पण शिक्षक होतो. मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवलेला शिक्षक आहे. मॅडमनी या ठिकाणी सांगितलं की ज्या वेळेला खाजगी शाळांच्या बरोबर आमची स्पर्धा असायची आणि त्या गावातले लोक काही वेळेला हे व्हायचे, मी ओपन ग्रामसभेमध्ये त्या गावाला सगळ्यांना सांगायचो की तुमची पण तिकडली पोरं आणि आमची पण पोरं आणा, कारण त्यांच्यावर इतका विश्वास होता आमचा. त्या मुलगीनं जसं भाषण केलं तसं भाषण करणारी पण खूप चांगली मुलं होती. आणि मुलांच्या पेक्षा मुलींचे ज्यावेळेला पेपर तपासायला मुलांचं पेपर एक ते असं चालू झालं की त्याच्यामध्ये थोडंसं हे व्हायचं, पण मुलींचं ज्यावेळेला पेपर सुरू तपासायला व्हायचं त्यावेळी इतकं सुंदर अक्षर, इतकं सुंदर मांडणी केलेली असायची. मग त्यावेळेला त्यांना आम्ही सांगायचो, ओपन चॅलेंज असायचं, तुमची पण मुलं आणा आणि आमची पण मुलं आणतो. मग त्यावेळेला हे कशाच्या जीवावर? तुमच्या जीवावर. म्हणून ही जी गोष्ट आहे ती पुढे न्यायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण आपली प्रगती करू शकतो. इतर कुठलीही गोष्ट आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि ज्यावेळेला आपण शिक्षण आला की गर्व येऊ द्यायचा नाही. ती गोष्ट आहे की आपण ज्यावेळेला यांच्यासारखं आपण ग्रासरूटला म्हणजे जसं म्हणतात ना, आपण खूप नम्रपणे राहिलं पाहिजे. नम्र माणसंच खूप उंचीवर जाऊ शकतात. आणि त्या अनुषंगानं काही गोष्टी तुम्हाला जे काही घ्यायचं आहे,
मग ते काही गोष्टींना तुमच्या डोक्याच्या बाहेर पण जातील, परंतु ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला असा सत्कार कोणाचा तरी व्हायचा त्यावेळेला आम्हाला पण वाटायचं की आमचा पण कधीतरी असा सत्कार व्हावा. पण मग ही गोष्ट कशामुळे शक्य होते तर मग शिक्षणामुळे. मग ज्यावेळेला आम्ही शिकून ज्यावेळेला MPSC परीक्षा पास झालो त्यानंतर मग आमचं गावोगावी सत्कार व्हायला लागलं, त्यावेळेला मग आम्हाला कळालं की बाबा ही गोष्ट आहे, हीच गोष्ट आपल्याला ह्याच्या उंचीपर्यंत नेऊ शकते. त्या अनुषंगानं माझं तुम्हाला उदाहरण मी शिक्षक आहे म्हणून सांगायचं कारण सांगतो. आमच्यातला एक मुलगा इंजिनियर झाला आणि Volkswagen कंपनी आहे, त्याला Volkswagen म्हणतात, त्याचं त्या ह्याच्यामध्ये आपण W प्रमाणे घेतो, त्या कंपनीत नोकरीला आहे. ते पोरग एक दिवस आम्ही दर आमच्या दिवाळीला माझा एक सहकारी, आम्ही 4 जणांची शाळा होती, 7वी पर्यंतची शाळा होती, 2-2 वर्ग असायचे. पण ती पोरं इतकी चांगली भेटलीत ना, म्हणजे की रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु होते. ते नेहमी म्हणायचे की मला विवेकानंदाचा सारखा शिष्य भेटला हे माझं नशीब आहे म्हणायचे. म्हणजे गुरु म्हणायचे की आता उदाहरण पण आहे की गुरुपेक्षा शिष्य सवाई वगैरे वगैरे. तर आम्हाला खूप चांगली पद्धत, तो मुलगा आम्ही दर दिवाळीला त्या शाळेमध्ये अजून पण जातो. आणि मी जसं तहसीलदार आहे तसं माझ्याबरोबर माझ्यानंतर 1 वर्ष नोकरीमध्ये लागला ते एक शिक्षक होते, कृष्णात तिंगळे नावाचे. तो माझ्यापेक्षा पण बोलण्यामध्ये खूप पटाईत, खूप चांगला वक्ता, अक्षर बघितले ह्याच्यापेक्षा पण सुंदर हस्ताक्षर असणारा तो विद्यार्थी. तो असा बाजूने जात होता, त्याला पण आम्ही प्रवाहात आणलं आणि तो आता पुण्यामध्ये DCP आहे, म्हणजे ऍडिशनल SP म्हणून तो काम करत आहे. मग त्या विद्यार्थी आमच्याकडे आला आणि म्हणला, सर आम्ही कंपनीमध्ये काम करत असताना आम्हाला त्या कंपनीकडून काय मिळतं तर 1-2 लाख रुपये कमीनं गाडी मिळते, ती गाडी तुम्हाला घ्या, मी तुम्हाला घेऊन देतो. मग ती गाडी म्हणजे असं सांगण्याचा त्याचा मोठेपणा नाही, पण त्याच्या मनामध्ये जे आम्ही त्यावेळेला पेरलेलं होतं ते त्या ठिकाणी उगवलेलं दिसलं ना. आपण म्हणतो की ते वाक कुठेतरी लिहिलंय, आपण जे पेरतो तेच उगवतं. ते जी पेरलेलं जे बी होतं ना ते उगवलं आणि आमच्या मनामध्ये पण जी भावना होती ती त्याच्यापर्यंत पोहोचली 7-8-10 वर्षानंतर. त्याचा आम्हाला खूप आनंद वाटलेला होता. त्यामुळं आज या ठिकाणी एक बी त्या रूपानं पेरलेलं आहे, त्याचं वटवृक्ष व्हावा, त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करावी. आणि माझं गावकऱ्यांना पण सांगणं असतं प्रत्येक ठिकाणी की आता इथं सरपंच आहेत, राहुल देसाई आहेत या ठिकाणी, तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त पायावर उभा करायचं काम करायचं आहे. आणि हे शिक्षणाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त लक्ष आपलं कुठं असलं पाहिजे, शाळेकडे असलं पाहिजे. आपण मला सांगितलं की देवाकडे लक्ष असतं, इकडं तिकडं सगळीकडे लक्ष असतं. मी पण एखाद्या गोष्टीवर आस्तिक आहे, मी पण कुणाला तरी मानणारा माणूस आहे, पण ही गोष्ट सोडून ती पण करायची, ही पण करायची. मग या सगळ्या गोष्टीला ह्या शिक्षणाच्या ह्या देवालयाकडे आपण ज्या वेळेला लक्ष देऊ त्याच वेळेला आपलं हे सगळं साध्य होणार आहे. आणि आपली मुलं ज्या वेळेला मोठी होऊन प्रगतीकडे जातील त्याच वेळेला आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या आणि आई वडिलांचं नाव पण त्या अनुषंगानं होत असतं. कारण जे एखादी गोष्ट एखादी खोड काढली तर ती विचारतात तुझ्या आई वडिलाचं नाव कुठलं आहे म्हणून. आणि एखादा चांगला विद्यार्थी असेल तर तरी पण नाव विचारतात तुझ्या आई वडिलाचं नाव काय म्हणून. मग आपणाला आपलं नाव कसं करायचंय, कसं कमवायचंय ते आपल्या हातामध्ये आहे. आणि हे सगळं जसं मी म्हटलं त्या ऊर्जेचा नियम आहे, सगळं तुमच्यामध्ये भरलेलं आहे, तो प्रत्येकामध्ये आहे. ते फक्त त्याला वाट करून द्यायचं आहे. ते ज्या वेळेला आपण वाट करून देऊ त्याच वेळेला आपण खऱ्या अर्थानं आपल्या ह्या शिक्षणाचं हे घेऊन यशस्वी होऊ. मी विनोदवीर सर, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या मातोश्री, त्यांचे सर्व जे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी मॅडम, या गावचे सर्व प्रशासकीय त्याचबरोबर पदाधिकारी सर्व यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.